भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 3 दिवसीय फुलपाखरू निरीक्षणाला सुरुवात झाली आहे आणि या वेगवेगळ्या 6 राज्यातून निरीक्षक आले आहेत। तर ज्याप्रमाणे जंगल परिसरामध्ये इतर प्राण्यांची नोंद केली जाते तसेच फुलपाखरू यांची पण नोंद करणे आवश्यक आहे। याकरिता ज्यांना फुलपाखरू बद्दल माहिती आहे अशा 60 निरीक्षक नागझिरा येथे आले असून निसर्गप्रेमीमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नमस्कार, मी पीयूषा प्रमोद जगताप, फील्ड डायरेक्टर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प। आपण आजपासून हा जो तिसरा बटरफ्लाय सर्वे आहे, म्हणजे तिसरा फुलपाखरू सर्वे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर भागांमध्ये सुरू करत आहोत। यासाठी आपल्याकडे 6 वेगवेगळ्या राज्यांमधनं पार्टिसिपंट्स आलेले आहेत। त्यांचे आपण यापूर्वीच ॲप्लिकेशन फॉर्म्स मागवले होते। त्यांची जी एक्सपर्टीज आहे, म्हणजे ह्या सगळ्या लोकांना ऑलरेडी बटरफ्लाईज आयडेंटिफाय करता येतात, त्यांच्याविषयी त्यांना माहिती आहे आणि अशा लोकांना आपण याच्यासाठी सिलेक्ट केलेलं आहे। एकूण 60 लोकांची आपल्याकडे नोंदणी झालेली आहे आणि आपल्या टायगर रिझर्व परिसरातील 26 अँटी पोचिंग कॅम्प्सवरती त्यांचा मुक्काम असणार आहे पुढच्या 2 दिवसांसाठी। या 2 दिवसांमध्ये ते वेगवेगळे जे फुलपाखरं आपल्याकडे NNTRमध्ये आहेत तर त्यांची नोंद घेणार आहेत, त्याचे फोटोग्राफ्स घेणार आहेत आणि त्याचा एक सर्वे, एक फॉर्म आपण त्याच्यासाठी सर्क्युलेट केलेला आहे, तर त्या पद्धतीनं होणार आहे। ह्या सर्वेचं महत्त्व असं आहे की आपल्याला माहिती आहे की नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा फक्त वाघांसाठीच नाही तर अनेक वेगवेगळ्या जीवांसाठी प्रसिद्ध आहे। इथली जी बायोडायव्हर्सिटी आहे, जी जैवविविधता आहे, ती अत्यंत वाखाणण्यासारखी आहे आणि त्याची नोंद कुठेतरी घेणं आवश्यक आहे। म्हणजे आपण वाघ तर मोजतोच दरवर्षी, यावर्षी आपला ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनसुद्धा आहे, पण ह्या ज्या छोट्या छोट्या स्पीशीज असतात यांचंही आपल्या नैसर्गिक सगळ्या इकोसिस्टममध्ये, म्हणजे आपल्या जैवविविधतेमध्ये यांचाही खूप मोठा रोल असतो आणि जर आपण त्यांना डॉक्युमेंट करू शकलो तर आपल्याला हे समजून येतं की त्यांचा वावर कसा आहे, ते वाढत आहेत, कमी होत आहेत किंवा आपल्याकडनं काय परिश्रम घेणं आवश्यक आहे जेणेकरून या स्पीशीज टिकून राहतील आणि आपलं जे जंगल आहे, आपली जी जैवविविधता आहे ती टिकून राहील। तर त्या दृष्टिकोनातून ह्या सर्वेमधनं होणारा जो अभ्यास आहे तो आपल्याला कामी येणार आहे। त्यानुसार आपले पुढचे जे निर्णय आहेत हे जंगल मॅनेज करण्याचे, त्याच्यामध्ये त्याची मदत होणार आहे। तर असा हा सर्वे आपण आता पुढील 3 दिवस करणार आहोत।